नमस्कार मंडळी, मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या RR म्हात्रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, सकाळची वेळ आहे आणि आज आम्ही चाललो आहोत ते म्हणजे कनेगावात। तर कनेगावात कशासाठी, तर आज आहे म्हणजे माझ्या भाचीची हळद। माझी सर्वात मोठी भाची मीता आणि तिची आज हळद आहे आणि हळद घेऊनच आज सर्वात प्रथम असतो तो म्हणजे मामाचा मान आणि मामा म्हणून आज आम्ही हळद घेऊन चाललो आहोत। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळची हळद घेऊन जाताना रात्रीचा हळदीवरचा नृत्य आणि दुसऱ्या दिवशीचा लग्न आणि वारात असा 4 कार्यक्रम तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तर जाऊया आता आपण कनेगाव। अरे माझा भाऊ next day. तुम्ही सगळ्यांनी
शुभमंगला स्वस्ति श्री गणनायक गजमुखा सिद्धिदा समस्ते गणपते सदा मंगला शुभमंगला. कृपया सर्वांनी सावधान जवळ मानायचं आहे. चंदनम उमामहेश्वर चंदनम सन्ना अटे समीप तासे भागंद्रे सावचित्त. जय घंटा जय बोला मंडळी टाळ्या वाजवा. बघा फायनली मिताचं लग्न झालेलं आहे आणि टोटल 2 ते 3 पंगती जेवण करून झालेलं विधी चालू आहे. ते दादा आम्ही जेवायला बसलो आहोत. हे लाईनीत नाही वाटेस तू, लाईनीत नाही वाटेस तू, पाहुण्याने सोडून पलतस. नाव का तुझा? ओम नमः शिवाय. अग्रिय स्वाहा ओ इदं नमः. दोघांनी अंगठ्याला अंगठा ठेवा. सुपारी जवळ अरे बाबा एवढा आहे आपल्याकडे भरपूर आहे. साक्ष सप्त जन्मांद्रेण सौभाग्यवती भव अखंड सौभाग्यं सप्त जन्म जन्मांद्रेण प्रक्षणायं प्रक्षम. हा सरको नाही एकही सरको मी त्यांना बाजूला काढतो. छोटूशी तुलास तुमच्या घरी
तुमची सोनू आमची जबाबदारी. आज आमचा हा भाचीचा लग्न सोहळा संपन्न झाला आहे. कसा वाटला? मस्त. नाचायला कसा वाटलं तुला काल? मजा आली ना? कोण कोण नाचत होतं तुझ्यासोबत काल रात्री शेवटपर्यंत? दीदी धारावी. पाठवलं
वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ सर्व देवदेवतांच्या कृपा आशीर्वादाने पार पडला. मोकळ आणि म्हात्रे कुटुंबातले सर्व मंडळी आणि त्यांचे चांगले. आता या ठिकाणी मामा या ठिकाणी आज गाव विवाह सोहळा संपन्न झाला आणि या वधूवरास शुभाशीर्वाद देण्यासाठी संजय दामोदर मोकल तसेच आमच्या गावातील राष्ट्रीय खेळाडू श्री प्रशांत बळीराम रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी या सर्व मान्यवरांचे धारावी ग्रामस्थांच्या वतीनं आणि लोकल परिवाराच्या वतीनं तसेच आलेल्या सर्व पाहुणे मंडळीच्या वतीनं हार्दिक आभार. संस्कृतीने या ठिकाणी पूर्ण जगावर वर्चस्व गाजवलं आहे. आपली गीता आणि त्या गीतेचा अभ्यास करण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून सर्व मंडळी या ठिकाणी भारतामध्ये येतात आणि भारत या जगाचं एक केंद्रबिंदू आणि एक आधारस्तंभ म्हणून उभं राहिलेलं आहे. अशा या भारताचं एक जेव आपण भूषण आहोत. पवित्र ते कुल पवित्र पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा प्रकारचा हा देश आणि त्या देशामध्ये आपल्यासारख्याचा जन्म होणं हे आपल्या भाग्याचं लक्षण आहे. बघा सोयरे भेट वगैरे झालेली आहे आणि शेवटचा क्षण म्हणजे जेवणाचा. हा शंकराचं मंदिर आहे. भरणाथाचं दर्शन घेऊ. हा भरणाथाचं मंदिर आहे आणि या प्रांगणातच उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे. सकाळी भेटलं पाहिजे. ओके चला बसा जेवायला बसा. विठ्ठल. तर मंडळी जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी आलो इथे म्हणजे एक रायगड जिल्ह्यातील नावाजलेली कबड्डीची टीम कबड्डीचा संघ आपण पाहू शकता. हा म्हणजे नवतरुण कारावी संघ. खूप वेळा जर आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेकदा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा हा संघ आहे नवतरुण कारावी. कबड्डीमध्ये नंबर 1 संघ आहे आणि त्यांचाच हा मैदान तिथे नेहमी ते प्रॅक्टिस करत असतात. त्याच मैदानावर मी आता सध्या आहे. ओव्हरऑल ही आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास सगळ्या टेक केअर. बाय बाय. एकविरा माते की जय.